जालना मतदारसंघामध्ये भाजपनं रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव झाला होता। मात्र यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि दानवे यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालाय। अशातच जालना विधानसभा मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकल्यामुळे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातला वाद उफाळून आला। दानवे कच्च्या गोट्या खेळायला माणूस नाहीये, चांगल्या चांगल्याचे मुर्दे पाडले पाचशे जगात त्यांना द्यायचे, मित्र पक्षाने काय करायचं। मग आता असं काय झालं तर पुढे लोक आहे ना, याचा इशारा त्यालाच लागू होतो। मला असा इशारा कोणाला द्यायचा नाही, कारण मी राज्य पातळीवरचा नेता आहे, मी गल्लीतला नेता नाही आहे। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगरात शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजपातील अंतर्गत वाद उफाळलाय। आधीच अब्दुल सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे असा संघर्ष पेटलाय। आता अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे यांच्यातील वाद उफाळून आलाय। यामागचं कारण म्हणजे जालना विधानसभा मतदारसंघावर भाजपनं केलेला दावा। काही लोक असं म्हणतात की रावसाहेब दानवेची हार ही आमच्यामुळे झाली, म्हणजे हा उच्चांक आहे, त्यांचा सत्कार केला पाहिजे। काही म्हणते मागच्या लोकसभेचं आता फेडलं, आता पुन्हा एकत्र लढले पाहिजे, पुढच्या लोकसभेचं पाहू। अशाना चालणार नाही। रावसाहेब दानवे कच्च्या गोट्या खेळायला माणूस नाहीये, चांगल्या चांगल्याचे मुर्दे पाडले। अगोदरच 3 जागा भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यामध्ये आहेत। 4थी जागा त्यांनी घनसावंगी मागितली, 5वी जागा त्यांनी जालना मागितली। 5ही जागा या जिल्ह्यात किती जागा आहेत, मग 5ही जागा त्यांना द्यायच्या, मित्र पक्षाने काय करायचं। आवाज बी मागण्या करून काही होत नसतं। निर्णय घेणारे लोक वेगळे आहेत, ते निर्णय घेतील। शिवसेना भाजप युतीत जालना विधानसभा मतदारसंघ कायम शिवसेनेच्या वाट्याला आलाय। अर्जुन खोतकरांच्या रूपानं 4 वेळा शिवसेनेचा झेंडा जालना मतदारसंघावर फडकला। 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी तत्कालीन मंत्री अर्जुन खोतकरांना पराभवाची धूळ चारली, तर शिवसेनेच्या फुटीनंतर अर्जुन खोतकरांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला। तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजप नेते रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकरांवर निशाणा साधायला सुरुवात केली। दानवे खोतकर वाद काय आहे पहा। 2019च्या जालना लोकसभेसाठी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर इच्छुक होते। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दानवे खोतकर यांच्यात दिलजमाई झाली। 2019 मध्ये दानवेंना जालना लोकसभेची तर खोतकरांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांच्याकडून खोतकरांचा पराभव झाला। यंदा लोकसभेसाठी रावसाहेब दानवेंना जालन्याची उमेदवारी मिळाल्यामुळे खोतकर नाराज होते। दानवे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी खोतकरांनी दांडी मारली। लोकसभा निवडणुकीत दानवेंचा पराभव झाला, तर सत्तार आणि खोतकर यांनी दानवेंचं काम न केल्याचा आरोप होतोय। मागच्या विधानसभेला धरून होत्या त्या गोष्टी, त्या मागच्या विधानसभेला ते झालं, मग त्यामुळे असं काही थोड्याफार प्रमाणात झालं असेल। मग आता असं काय झालं तर पुढे लोकसभा आहे ना, पूर्णतः हे सर्व शिवसैनिक आता खडबडून जागे झालेले आहेत। या शिवसैनिकाच्या बळावरती इथं 100% शिवसेना विजय होणार, की ज्याचा इशारा त्यालाच लागू होतो। मला असा इशारा कोणाला द्यायचा नाही, कारण मी राज्य पातळीवरचा नेता आहे, मी गल्लीतला नेता नाही आहे। जालना विधानसभेच्या जागेवर भाजपनं दावा केल्यामुळे पुन्हा एकदा खोतकर आणि दानवे यांच्यात जुंपली। लोकसभा निवडणुकीवेळी शमलेलं दानवे आणि खोतकर यांचं द्वंद्व आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उफाळून आलंय। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत खोतकर दानवे यांच्यात पुन्हा दिलजमाई होणार की वाद आणखी विकोपाला जाणार, हे येणारा काळच ठरवेल। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।